माणिकराव कोकाटे यांची फडणवीस, नार्वेकर आणि अजित पवारांसोबत बैठक. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात चारही नेत्यांमध्ये बंद दारात चर्चा. वेळ मिळेल तेव्हा माझी भूमिका मांडेन, कोकाटे यांचं वक्तव्य आहे. मंत्री धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. विधान भवन परिषदेचे कामकाज संपल्यानंतर दोघांची भेट झाली आहे. भाजप आमदार सुरेश धसांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. संतोष देशमुख आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणी भेट घेतल्याची चर्चा आहे. करुणा मुंडेंनीही मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे. वेळ मागितली आहे तशी आणि धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर फडणवीसांना त्या भेटणार आहेत. फडणवीसांची भेट घेतल्यानंतर मुंडे आणि बावनकुळे यांची भेट. धनंजय मुंडे आणि बावनकुळे यांचा एकाच लिफ्टमधून प्रवास. विधान परिषदेमध्ये कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक. कोकाटे यांच्या शिक्षेवर सभागृहाची भूमिका काय? विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा सवाल. कोर्टाची ऑर्डर आल्यावर कोकाटेंबाबत सभागृह किंवा राज्यपाल निर्णय घेतील, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. महाराष्ट्रात 2 गुंडे, कोकाटे आणि मुंडे. विरोधकांची विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत विरोधकांकडून कोकाटे मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी. हातात बेड्या घालून जितेंद्र आव्हाडांचा विधान भवनात प्रवेश. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जातोय, आव्हाडांचं वक्तव्य. बेड्या घालून जितेंद्र आव्हाड नवटंकी करतात. मंत्री गुलाबराव पाटील यांची आव्हाडांवर टीका. धनंजय मुंडेंनी राजीनामा देण्याची नैतिकता दाखवायला हवी होती. आज 2 राजीनामे घेतले जातील का याची वाट पाहतोय. मुंडेंच्या राजीनाम्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया. वाल्मिक माझा माणूस हे धनंजय मुंडेंनी आधीच सांगितलं होतं. वाल्मिक कराडावर आधीच कारवाई का झाली नाही? क्षीरसागर यांचा सवाल. आरोपपत्रात काही मुद्दे राहिले असतील तर दुरुस्ती होईल. सध्या एक आरोपी फरार असून त्याला सर्वस्वी केज पोलीस जबाबदार आहेत, धनंजय देशमुखांचा आरोप. वाल्मिक कराड जेलमधून व्हीसीद्वारे लोकांशी गप्पा मारतोय. व्हीसीद्वारे कराड 2-2 तास लोकांशी बोलतो. वाल्मिक कराडच्या व्हीआयपी ट्रीटमेंटवर दमानी यांचा आरोप. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये रोहित पवार नाराज. 7 वर्ष पक्षामध्ये मी कुठेतरी कमी पडतोय असे काहींना वाटतंय. रोहित पवारांची नाराजीवर प्रतिक्रिया. मी 100% रायगडचा पालकमंत्री होणार. मंत्री भरत गोगावलेंकडून रायगडच्या पालकमंत्री पदावरून विश्वास व्यक्त. कोणीतरी बालहट्ट सोडला तर रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय होईल. अलिबागचा आमदार महेंद्र दळवेंचा आदिती तटकरेंवर निशाणा. मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय रायगडच्या पालकमंत्री पदावर योग्य निर्णय होईल. पालकमंत्री पदाबाबत पालकमंत्र्यांनी जबाबदारी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घेतली आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावर आदिती तटकरेंचं वक्तव्य. चंद्रकांत पाटलांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची भेट घेतली. अंबादास दानवेंच्या कार्यालयात सर्व भेटले. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत आमच्याकडे लक्ष असू द्या. ठाकरेंच्या आमदारांची चंद्रकांत पाटलांना साथ. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी हालचाली वाढल्यात. अंबादास दानवेंच्या दालनात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक. विधान परिषदेमध्ये काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होणार तर विधानसभेत ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोधी पक्षनेता होणार. नाना पटोलेंची माहिती. विधान परिषद विरोधी पक्षनेते पदासाठी सतेज पाटलांचं नाव चर्चेत. मुख्यमंत्र्यांकडून भाजप मंत्र्यांना स्नेहभोजनाचं आमंत्रण. आज संध्याकाळी फडणवीसांच्या सागर बंगल्यावर स्नेहभोजनाचा कार्यक्रम. अधिवेशनात कामकाज उत्तमरित्या करण्यासाठी सीएम मार्गदर्शन करतील. राष्ट्रवादीच्या वाट्याला विधानसभेचं उपाध्यक्षपद मिळणार. राजकुमार बडोलेंना उपाध्यक्षपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे, सूत्रांची माहिती आहे. विधान परिषदेच्या तालिका सभापतींची नावं जाहीर झाली. अमोल मिटकरी, चित्रा वाघ यांची तालिका सभापती म्हणून नियुक्ती तर निरंजन डावखरे, कृपाल तुमाने, राजेश राठोड आणि सुनील शिंदे तालिका अध्यक्षपदी. महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचे पैसे मिळणार. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे 8 मार्चला मिळतील. आदिती तटकरेंची माहिती. विधानसभेत 6,586 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर झालेल्या पुरवणी मागण्यांपैकी 931 कोटींच्या अनिवार्य मागण्या. स्वारगेट अत्याचार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. पुणे पोलिसांनी राज्य सरकारकडे परवानगी मागितली. आरोपी दत्ता गाडेची पोलीस कोठडी संपल्यानंतर तात्काळ आरोपपत्र दाखल केले जातील. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीची बाजू असीम सरोदे मांडतील. पुढील सुनावणीला असीम सरोदे पीडित तरुणीची बाजू मांडणार आहेत. पीडित तरुणीनं असीम सरोदेंची भेट घेतल्याची माहिती आहे.
स्वारगेट अत्याचार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग, तातडीने तपास ताब्यात घेण्याचे पुणे पोलीस आयुक्तांचे आदेश. खासदार सुप्रिया सुळेंची पुण्यातील स्वारगेट बस स्थानकाला भेट, सुळेंकडून कार्यकर्त्यांसोबत बस स्थानकाची पाहणी. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढल्याच्या प्रकरणी 7 आरोपींपैकी 4 आरोपींना अटक. आरोपी अनिकेत भोई याला देखील बेड्या. 3 आरोपी अद्याप फरार आहेत. पोलिसांकडून शोध सुरू आहे. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोल्हापूरमध्ये इंडिया आघाडीची बैठक. कोरटकरवर कठोर कारवाई झाली पाहिजे. बैठक मागणी आणि कोरटकरला अंतरिम जामीन मंजूर झाल्यानं शिवप्रेमींमध्ये संताप. प्रशांत कोरटकरला आतापर्यंत अटक व्हायला हवी होती. 6 तारखेला मुख्यमंत्री कोल्हापुरात येतात त्यावेळी कारवाईची मागणी करणार. प्रशांत कोरटकरवर खासदार शाहू छत्रपती यांची प्रतिक्रिया. प्रशांत कोरटकरची ईडी सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे. यशोमती ठाकूर यांची मागणी आहे. कोरटकर सोलापूरकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. विधिमंडळात महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कडक कायदे आणण्याची मागणी करणार. राष्ट्रवादीचे अजितदादा गटाचे आमदार अमोल मिटकरी यांची मागणी. सुरक्षा देऊनही प्रशांत कोरटकर गायब कसा झाला? प्रशांत कोरटकरला आधी सुरक्षा होती. रोहित पवारांचा राज्य सरकारसह कोरटकरवर हल्लाबोल. शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाणारे सगळे बाटली बॉय. शिंदेंच्या शिवसेनेत जाणाऱ्यांवर संजय राऊतांचा हल्लाबोल. ठाण्यात काल गुंडांनी आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. गुंडांनी काल दिघेंच्या गळ्यामध्ये घातलेला हार फेकून दिला. दिघेंना गुरु मानणारेच काल त्यांचा अपमान करत होते. संजय राऊतांचा शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल. मनोज जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात जरांगेंवर उपचार. सलाईनपेक्षा चांगला आहार घ्या, चांगला विचार करावा. लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला. तर थोडे दिवस आराम करा, नाहीतर परत उपोषणाला बसाल. जरांगे यांच्यावर हल्लाबोल. मुंबई महानगरपालिकेतील गट परीक्षेमधील घोटाळ्यावर मनसे आक्रमक. संदीप देशपांडे आणि आशिष धवरी यांच्याकडून राज ठाकरेंची भेट. राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतील. बीएमसीच्या गट च्या अभियंता परीक्षेत घोटाळा संदर्भात भेट घेणार आहेत. 19 फेब्रुवारीला परीक्षेचे पेपर लीक झाले होते. शिंदे त्यांच्या कामामुळे जनतेच्या मनात आहे. एखादा पक्ष हा सातबाऱ्याप्रमाणेच मिळत नसून कर्तृत्वानं मिळतो. आशिष जयस्वाल यांची ठाकरेंवर टीका. परभणी जिल्ह्यामधील अनेक मोठे नेते शिंदेंच्या शिवसेनेत येण्यासाठी उत्सुक आहेत. शिवसेनेत मोठी इन्कमिंग होणार आहे. शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटलांची माहिती. किरीट सोमय्यांच्या तक्रारीनंतर परभणी प्रशासन हरकतीत. आता खोटे कागदपत्र देऊन जन्म प्रमाणपत्र मिळवलेल्या 4 विरोधात मोंढा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळवून देण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन. राज्यभरातून आंबेडकरी अनुयायी आंदोलनात सहभागी. लातूरमध्ये आज काँग्रेसचं रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या. लातूरला जिल्हा रुग्णालय उभारा. आंदोलकांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांचा विविध मागण्यांसाठी काँग्रेसचं आंदोलन. शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कापसाला भाव नसल्यानं काँग्रेस आक्रमक. नाशिकच्या येवल्यामध्ये विविध मागण्यांसाठी काँग्रेस, सेवा दल आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती आक्रमक झाली. येवला तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आंदोलन. चंद्रपुरात काँग्रेसचं धरणे आंदोलन. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सरकारविरोधात आंदोलन. खोटी आश्वासनं देऊन महायुतीचं सरकार सत्तेत आल्याचा आरोप.